सुद्धा दाढीचाच मिळाला बघा. आणि मग गवळण अशी गरारा गिरक्या मारला ह्याची किती असली पाहिजे. बरं आता दाढी विण्याची गाठ आहे, कोण पुढे जावं लागेल विळी आणायला जाताना? आता पुढे कोण जावं लागेल? दाढी विण्याची गाठ आहे. आता विळी आणून गाठ तोडायची, कोण पुढे जावं लागेल? कोण पुढे जावं लागेल? गवळण जावं लागेल की. म्हणून आयुष्यात एकदाच लग्नात पुढे झालेला आहे, शिक्षा त्याची आहे. आताच गेलं तर परमात्मा संसारच होत नाही. बरोबर आहे. गवळण घरघर गिरक्या मारलाले. महाग गवळ्याची गवळी महाग आहे, 4.5 फुटाचा. ही बिचारी 7 फुटाची आहे. मागण्याची काय अवस्था असेल आहे ना, ही अवस्था आपली आहे. गवळी बरोबर गाडी असली अवस्था चालू झाली. ते घेतली आहे ना, पण ती 4.5 फुटाची. चलताना किती परेशानी असेल महाग. आणि तसल्या अवस्थेमध्ये ती कापायला घेतली विळी. कापायला गेलं तर कापना आहे ना. मग म्हणलं हे कापत नाही, सोडायला गेलं तर सोडता. फक मला तर जाळायला गेलं तर जळत ना. देवाचा हात लागलाय, कसं जळते आता? जळत ना. आणि सकाळी 8 वाजले. सकाळी 8 वाजले. गवळी मधल्यामध्ये घरातल्या घरात असं फिरणं चालू. बारके लेकर होते. काकी बाहेर आलेली दिसत नव्हती. लाल बोललेली काकी बाहेर आलेले. लहान लेकर कट्ट्यावर चढले, खिडकीतून बघू लागले. मधल्यामध्ये वरात निघाली होती. बोंबले, काकीची वरात, घरच्या घरात काकीची वरात. आणि मग सगळ्या गावात वरात, सगळं गाव जमा झालं. आणि मग गवळी म्हणला आता घरात जमत नाही, दुःख झाल्याशी शिला टांगावं लागते. आणि मग ती घरातली वरात बाहेर निघाली. बाहेर निघाली. आता काय जुना काळ, ते काय वाद्य का पिते काय होतं. बारकेमध्ये काकीच्या वरातीला मृदंग नाही, विना नाही. पहिलं ताटल्या होत्या जेवायला घेऊन जायला. ते बारक्या ताटल्या खना वाजवीत निघाले. ते पहिल्या वाजवल्या, ताटल्या नेले. देव म्हणले इकडे आईला, आई मला काहीतरी आक्षेपून होत असलेलं दिसतंय. उगाच आळ यायच्या वेळी वाटते आपल्या घरला. आणि काय माहिती काही नाही कुठलं तरी काय येतं की भांडण घरला असं वाटतं. मग काय करायचं? काही नाही, भांडण आलं तर मी आहे म्हणली मायला बाळाची. माय काही काळजी करू नको. तेवढ्यामध्ये पेंद्याला जवळ घेतलं. म्हणला पेंद्या काय की म्हणला आज एक अवघडच संकट रात्र घडला येणार आहे म्हणला. आणि ती गवळण मला मुद्देशी पकडून नवऱ्याची दाढी विणीची गाठ बांधलेली घेऊन नवऱ्याला मालकाला घेऊन उडल्या म्हणला. गाठ आपण मारलेली आहे, कुणाला सुटना गेली, जाळा गेलं तर जाळणार सुटना म्हणला. मग काय करायचं? काही नाही म्हणला. गवळण लई बहादर आहे. गवळण इथवर येऊ जा ठीक आहे म्हणला, पण इथं आल्यास माईला करायला सांगून असं कर म्हणला. ती पेंड्या म्हणला मला काय करते म्हणला, नाडा बांधायचं कळला म्हणला. काय करावं लागतं? काही नाही म्हणला, अटकन मी सांगतो करायचं तू काय कर. काही नाही म्हणला, आवराद्याच्या दुकानला जा म्हणला लातूरला, आणि बाहेरी न सांग म्हणला. गवळणीला कृष्णा म्हणून हाक मारली, यशोदे म्हणून हाक मारल्या म्हणून नाकात नश टाक म्हणला. आवरादे नश टाकली की बोलायला येत नाही. एवढं कर तुझे गेलं ते न सांगलं. हे गवळण तिथं जवळ गेले, हाक मारले, गरजा चालू आहे. माईच्या कडवर बसून जाळीत देव आले. आणि गवळण राग ती गवळी माग आलाय. बोलणं बंद झाले असं धरून गवळ्याचं. एवढा गवळी बिनी आल्यासारखा पाठीवर आलाय त्याच्या गवळणी. गवळण तेवढी यशोदेला दिसते. गवळी काहीच अजिबात दिसत नाही. ती महागवळण पाठीवर बरोबर असते. आणि यशोदे म्हणून हात मारल्याबरोबर ही लस नाकात अशी टाकली. नाकात लस टाकल्याबरोबर शिंक आल्याशिवाय आणि ते यशोदे म्हणून हात मारलं आणि पुढलं बोलायची ना असं. यशोदा म्हणली काय झालं, काल बोललीस, परवा दिवशी बोललीस, आता सुद्धा यशोदे म्हणलीस काय झटका बिटका काय? बोल तिला बोलायला तर काय झालं कळे ना, असंच तोंड झालंय. काय झालं तुझं, काय करा नाही हे ठीक कळे ना. तेवढ्यामध्ये आहे ना, आता शिंक तरी येईना. तेवढ्यामध्ये सकाळची वेळ होती, सूर्याचं किरण पडलं होतं. इकडं बघून शिंक तर येतच नव्हती. सूर्याच्या किरणाकडे पाहिलं, ताकद 5 गवळण होती. अशी शिंक आली तिला. काय म्हणणार अशी शिंक आली. गवळी पाठीवर येऊन बसला होता. कळालं का तुम्हाला? अशी शिंक आली, महागल्ला गवळी साप पुढीवर साप करून पाहिजे. आणि मग मात्र यशोदे माईला राग आला.
हे देवानच केलंय असं वाटलं, नाही आई मी करायला. आणि मग असं म्हटल्याबरोबर देवाने त्या गाठीकडे पाहिलं, पाहिल्याबरोबर संदेहाच्या